आता युती केली आहे ही वेगळी गोष्ट, हा वेगळा भाग. मात्र हजारो शिवसैनिकांच्या उपस्थितीमध्ये किंवा त्यांच्या साक्षीनं स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याची घोषणा उद्धव ठाकरेंनी 2 वर्षांआधीच केली होती. आणि अखेर युतीसाठी उद्धव ठाकरे आता राजी देखील झालेले आहे. आणि विशेष म्हणजे अमित शहा आणि उद्धव ठाकरेंच्या बैठकीत नेमकं काय झालं, कोणतं पक्का आश्वासन मिळाल्यानंतर युती झाली, असे अनेक प्रश्न आहेत. आणि मुख्यमंत्री कोणाचा असेल या प्रश्नांची उत्तरं खुद्द उद्धव ठाकरे यांनीच दिलेली आहेत. शिशिर शिंदेच्या नेतृत्वामध्ये मातोश्रीवर गेलेल्या शिवसैनिकांना उद्धव ठाकरेंनी काय उत्तर दिलं पाहूयात यावरचा TV9चा स्पेशल रिपोर्ट. युतीच्या तहात जिंकलो, आता निवडणुकीच्या युद्धात जिंकायचंय. नाही, हा जर कालचा आपला तह असेल तर तहात हरलोय की जिंकलोय? तुमची जबाबदारी तुमची आहे. समान वाटप असल्यानं मुख्यमंत्री ही शिवसेनेचाच होणार. निर्णय घेतलाय, तुम्हाला पटलाय? युतीच्या घोषणेनंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे शिवसैनिकांसमोर. स्वतंत्र लढण्याची घोषणा मागे घेत शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी भाजप सोबत युती केली. पण शिवसैनिकांसमोर उद्धव ठाकरे काय बोलतील याकडे लक्ष होतच. अखेर उद्धव ठाकरेंनी युती का केली आणि काय मिळणार हे एकदाच सांगून टाकलं. निर्णय घेतलाय, तुम्हाला पटलाय? देशाचं राजकारण बघितलं तर एखाद दुसरा पक्ष असा असेल की तो एकटा राहिला असेल, नाहीतर प्रत्येक पक्ष कोणत्या ना कोणत्या तरी आघाडीमध्ये गेलेला आहे. आणि मग आपणच आता देशाच्या निवडणुकीत वेगळे राहून चालणार नाही. आणि जर का आपण वेगळे लढलो, आपली ताकद काही कमी नाही आहे, आपल्याला जे काय मिळवायचं ते आपण मिळवल्याशिवाय थांबलो नसतो. पण मग मी असा विचार केला, जो काल मी एक शब्द वापरला की अविचारी लोक एकत्र येऊ शकतात तर समविचारी काय येऊ शकत. नेहमी म्हणतो आपण की युद्धात जिंकलो आणि तहात हारलो. मला माहित नाही हा तह असेल तर तहात हारलोय की जिंकलोय तुम्ही ठरवायचं. नाही, हा जर कालचा आपला तह असेल तर तहात हारलोय की जिंकलोय? तुमची जबाबदारी तुमची आहे. विशेष म्हणजे उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाच्या प्रश्नाचीही उकल केली आणि मुख्यमंत्री पदासाठीही अडीच वर्षांचा फॉर्म्युला झाल्याचं सांगितलं. महत्वाचं म्हणजे मुख्यमंत्री जे बोलले त्याचा अर्थ तुम्हाला नीट कळला का? काय समान जागा नाही, समान जागा नाही, समान जागा, समान न्याय, समान जागा आणि जबाबदाऱ्यांच्या अधिकाराचं समान वाटप. याचा अर्थ मी त्याच्यामध्ये समानता आणलेली आहे. पहिले 25 वर्ष आपण जे करत होतो की ज्याच्या जागा जास्त कसा मुख्यमंत्री, ते मी स्वीकारलेलं नाही. मी आपलं जे स्वप्न आहे की आपला मुख्यमंत्री झाला पाहिजे. खरं तर शिवसैनिक अजूनही आक्रमक आहेच. कारण ईशान्य मुंबई लोकसभा मतदार, जालना, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पालघर मतदारसंघांवरून आमना सामना अधिक आहे. एकंदरीतच शिवसेनेच्या पक्षप्रमुखांना मातोश्रीवर आलेल्या शिवसैनिकांची मनधरणी करण्यात यश आलं. आता महाराष्ट्रातल्या शिवसैनिकांच्या मनात काय आहे हेही लवकरच कळेल. हेमंत बिर्जे, TV9 मराठी, मुंबई.